नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनवूड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे काही कमेंट आले होते की तुमचा प्लॉट जो आहे खराब दिसतोय किंवा काही कामाचा दिसत नाही आहे किंवा एकदम फेल गेलेला प्लॉट आहे. तर मुळात जी बाजू मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली ती आपली एक बाजू होती, ज्या बाजूला खूप जास्त पाणी साचलं होतं. आणि म्हणून असं वाटलं की चला एकदा आपला प्लॉट पण दाखवावा की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना वाटतोय, चांगला वाटतोय की मीडियम वाटतोय की वाईट वाटतोय. कारण या कालावधीमध्ये 2023मध्ये बरेच चॅलेंजेस इथं निर्माण झाले. म्हणजे या ज्या पट्ट्यात जिथं आपली कपाशी आहे आणि या 5-10 गावात एकही पाऊस नाही आहे. फक्त एकच पाऊस झाला आहे, तो पण गणपतीच्या पिरियडमध्ये. तो पण खूप काही जास्त नव्हता, फक्त नॉर्मल एक 6 ते 7 इंचापर्यंत माती ओली झाली, त्याच्या पलीकडं काही पाऊस नाही आहे. मग अशा पावसात सुद्धा आज आपण एवढी कपाशी वाढवली आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कपाशी नेमकं आहे कशी, वाढीला कशी आहे, किती वाढली आहे काय. आता हे तुम्हाला मागं दिसतीच आहे आणि इकडं सुद्धा तुम्ही पाहू शकताय जवळजवळ 6 फुटापर्यंत वाढ झालेली आहे. जी दुसरी बाजू जी होती त्या ठिकाणी पाणी जास्त असल्यामुळं तिच्यावर बराचसा थ्रिप्सचा अटॅक झाला आणि जे आपण पाते म्हणतो, पातेगळ खूप जास्त प्रमाणात झाली त्या बाजूला. एक साधारणतः 10 ते 15 गुंठ्यापर्यंत तसंच क्षेत्र आहे. पण बाकीचं जे क्षेत्र आहे तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कसं आहे. तर इथं जर पाहिलं तुम्ही तर जवळजवळ 3-4 बोंड जी आहेत या वरच्या टप्प्यामध्ये तयार आहेत. फांद्यांचा जर विचार केला तर जवळजवळ 17 ते 18 फांद्या या झाडाला आहेत आणि एका फांदीला 6-6 बोंड आता तयार आहेत. पाहू शकता एकदम जास्त वाढलेली आहे. आणि ते पण हे सिंगल झाड आहे, ते पण सिंगल झाड मी तुम्हाला दाखवतोय. इकडे जर पाहिलं तर डबल झाड आहे आणि पाहू शकता की कशा पद्धतीने ही कपाशी वाढलेली आहे. तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने पण दाखवतो की कशा पद्धतीने ही कपाशी वाढलेली आहे. काही ठिकाणी असा गॅप सुटलेला आहे, तो मुद्दामच ठेवलेला आहे, तिथं काही आपण भरून काढलेला नाही आहे. थोड्याफार प्रमाणात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, पण मुळात याला ऑलरेडी आपण मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर खूप जास्त दिलेलं आहे. त्यामुळं आपण मॅग्नेशियम सल्फेटचा परत काही स्प्रे वगैरे घेतलेला नाही आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर माल पहा तुमच्या समोर आहे. फुलं पाते अजूनही लागतात आणि इकडं जो गॅप आहे हा समोरचा गॅप हा हळूहळू भरत चालला आहे. तर मित्रांनो नक्की कळवा कशी होते कशी वाटते तुम्हाला कपाशी. मुळात काय आहे की इकडं जंगली जनावरांचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्यामुळं फक्त काही वेळापुरतंच मी इथं येऊ शकतो, म्हणजे रिस्क घेऊ शकत नाही की खूप जास्त वेळ राहील किंवा थांबल आणि मग त्या ठिकाणी लक्ष देईल. तर स्प्रेसुद्धा आम्हाला बाहेरून करावा लागतो. म्हणजे आता एवढं मोठं क्षेत्र आहे की कोणत्या बाजूने वाघ साहेब येतील आणि आपल्यावर झडप घालतील याचा भरोसा नाही आहे. तर एकंदरीत फक्त मला एक कमेंट सांगा तुमची आता की कशा पद्धतीनं हा प्लॉट तुम्हाला वाटतोय. म्हणजे खूप खराब वाटतोय की जो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप पूर्ण लाल पडलेली कपाशी दिसत होती आणि तिला बोंड पण नीट नव्हते, किंवा मग आत्ता जी तुम्हाला समोर दिसते जी ओरिजिनल बाजू आपल्या प्लॉटची आहे. आणि कसं आहे की मित्रांनो, नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याला दिसल्या पाहिजेत. आता हा पहा, हा जवळजवळ 6.5 फुटापर्यंत हा प्लॉट गेलेला आहे, हा झाड गेलेला आहे. बोंडांची साईज सुद्धा चांगली आहे, अगदी म्हणजे खालपर्यंत बोंड झोपलेली आहेत. हे पहा, थेट मातीपर्यंत बोंड लागलेली आहेत. तिथं तर इकडं मातीत पण सुद्धा आहेत. म्हणजे एकंदरीत अशी परिस्थिती आहे प्लॉटची. आणि एका ठिकाणी 2-2 झाडं आहेत, त्यामुळं किमान एका झाडावर 40 जरी बोंड मिळाली तरी 2 झाडामध्ये आपल्याला 80 बोंड सहज मिळून जातात. आणि पूर्ण उत्पादन निघाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे की फायदा किती झाला आहे. पण हा जो फायदा दिसतोय पहा की कितीही दिवस होऊ द्या, कसाही कालावधी उलटू द्या, वाढ मात्र चालू आहे. कारण गॅप एवढा मोठा ठेवला आहे की त्या गॅपचं आज मला समाधान वाटतंय की इथं आपण एवढा मोठा गॅप ठेवला आहे आणि त्याच्यामुळं आजच्या परिस्थितीला सुद्धा याच्यामधून जाता येतंय, स्प्रे देता येतोय आणि झाडाला काहीही इजा होत नाही आहे. तर मित्रांनो
नक्की सांगा हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला. कारण याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आता फक्त रासायनिकची ही दुसरी फवारणी आपली होती. 2 फवारण्या रासायनिक याच्यामध्ये घेतल्यात. बाकी सगळ्या ज्या फवारण्या आहेत या ताकंडीवर घेतल्यात. आतापर्यंत बोंडअळीचा प्रादुर्भाव मला 1% सुद्धा जाणवलेला नाही आहे. फार तर 1% असेल. अंतर जे मेंटेन ठेवलं आहे त्या अंतरामुळं कोणतीही बोंडअळीचा प्रादुर्भाव मला जाणवला नाही. वातावरणामुळे थोड्याफार प्रमाणात थ्रिप्स अटॅक झाला, कारण खूप जास्त हीट होती जी सप्टेंबरमध्ये म्हणजे पहा आता ज्या नॉर्मली जे शेतकऱ्यांची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होती त्या शेतकऱ्यांची कपाशी म्हणजे अतिशय त्यांच्याकडे 50% बोंड ही तयार होती आणि आपली कपाशी त्या स्टेजला होती ज्या स्टेजमध्ये फक्त 15% 20% बोंड तयार होती आणि 80% बोंड तयार नव्हती. त्यामुळं पातेगळसुद्धा जास्त झाली, पण तरीसुद्धा पाते संख्या बोंड संख्या भरपूर जास्त प्रमाणात आहे. तर तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा आणि एक मात्र नक्की कळवा की कपाशी कशी वाटली. माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं जास्त प्रयत्न केला. शेवटी निसर्गापुढं आपल्या कोणाचं काही चालत नाही, पण तरीसुद्धा जवळजवळ 70, 80, 90, 100पर्यंत बोंड आहेत. काही ठिकाणी 40 पण आहे, 50 पण आहे. पण जवळजवळ 70% जो प्लॉट आहे हा अतिशय चांगला आहे. 30% थोडासा खराब आहे. आता असं आहे की नाण्याच्या दोन्ही बाजू सारख्या होऊ शकत नाही. एक छापा एक काटा हा राहणारच आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा प्लॉट कसा वाटला.